महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सरकारला जीएसटीच्या रूपाने सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी चाकण एमआयडीसी आहे। एमआयडीसीच्या जोरावरच जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याचे मोठे अर्थकारण चाकण येथे होत आहे। त्यामुळे येथील सुविधा देखील 5 स्टार दर्जाच्या असायला हव्यात, परंतु चाकण उद्योगनगरीमध्ये बकालपणा वाढीस लागला असून पंचक्रोशीचा विकास नव्हे तर भकास झाला आहे। सोन्याचा धूर काढणारा औद्योगिक पट्टा म्हणून चाकण एमआयडीसीची देशात ओळख आहे। देशभरातील उत्पादन क्षेत्रात सर्वात अग्रेसर म्हणून भाग देश विदेशातील गुंतवणूकदार येथे व्यवसाय सुरू करत आहे। चाकण औद्योगिक क्षेत्रात नामांकित राष्ट्रीय बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आस्थापना इथे कार्यरत आहेत। त्यांच्या हजारो पुरवठादारांनी कित्येक कोट्यावधींची गुंतवणूक केलेली आहे। प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या लाखो लोकांचे जीवन येथील उद्योगधंद्यावर अवलंबून आहे। चाकण एमआयडीसीने परिसराची औद्योगिक क्रांती ही चारही बाजूंनी केली, मात्र पायाभूत सुविधांची वाणवा असल्याने नागरिकांना झगडावं लागतंय। औद्योगिक क्षेत्रासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली। तरीही जुगार, गांजा, बेकायदा दारू विक्री, मटका, गुटखा आणि गॅस रिफिलिंग आदी अवैध धंद्यांसह गुन्हेगारीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे। तसेच कंपन्यातील विविध कामांच्या ठेकेदारीत राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, गाव पुढारी, सराईत गुंड, अगदी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा यामध्ये उतरले आहेत। काही विविध पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकारी दहशतीच्या जोरावर खंडणी गोळा करण्यात अग्रेसर आहेत। यामध्ये तक्रार करणार कोण? कारण सगळ्यांची मिलीभगत असल्याने तेरी भी चूप मेरी भी चूप असं काही सुरू आहे। एमआयडीसी मधील कारखानदारांचे सांडपाणी किंवा केमिकल युक्त पाणी वाहून नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा करण्यात आली नाही। त्यामुळे कंपन्यांनी हे पाणी जमिनीत खोलवर बोर मारून जिरवलंय। त्यामुळे परिसरातील पाण्याचे जिवंत स्रोत खराब झाले आहेत। अनेक कंपन्यांचा केमिकल युक्त धूर हवेत सोडला जातोय। यामुळे सुद्धा हवा प्रदूषण होती। तुकडाबंदी कायद्यानुसार जमिनीच्या गुंठ्यांच्या विक्रीला बंदी असतानाही बेकायदेशीररित्या प्लॉट पाडून गुंठ्यांची खरेदी विक्री केली जाते। यावर कोणत्याही संबंधित विभागाचे लक्ष नाही। लेआउट तयार करून संबंधित विभागाची मान्यता घेऊन प्लॉटची विक्री करावी असा नियम आहे। मात्र आर्थिक लाभात नियमच धाब्यावर बसून प्लॉट विकण्याचा गोरखधंदा अनेक बड्या भूमाफियांनी चालवला आहे। यामुळे वाढलेल्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा निर्माण करणे जिकिरीचे झाले आहे। मात्र याकडे जिल्हाधिकारी यांनी पीएमआरडीए कडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। औद्योगिक वसाहतीसह या परिसरात दिवसातून अधूनमधून बत्ती गुल असते, वारंवार ब्रेकडाऊन होत असतो। त्यामुळे समस्त उद्योजक वर्ग त्रस्त झालेला आहे। केंद्र आणि राज्य शासनाकडून विकासाचे केवळ गप्पा होतात, कुठेही फास्ट ट्रॅकवर काम सुरू नाही। त्यामुळे विकास आराखड्याची ब्लूप्रिंट निघालीच नाही। येथील तग धरून असणारा उद्योजक पायाभूत सुविधांअभावी बेजार झालाय। यामुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला उतरती कळा लागली असून एमआयडीसी मोडकळीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत, असे विनोद महाळुंकर पाटील, उद्योजक महाळुंगे इंगळे यांनी सांगितलं। औद्योगिक क्षेत्रासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्या सुशिक्षित स्थानिक युवकांना कायमस्वरूपी रोजगार किंवा व्यवसायात संधी देण्याचा आदेश असतानाही युवकांना साधं कंपनी गेटवर सुद्धा उभे राहू दिलं जात नाही। म्हणजे ज्याची चलती त्याची बोलती असा काहीसा प्रकार चाकण एमआयडीसीत सुरू आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।